निमशिरगाव येथे गावठी दारू गाळ्यावर जयसिंगपूर पोलिसांचा छापा 1.86 लाखाचा मुद्देमाल जप्त। शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे गावठी हाटभट्टी दारू तयार करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 1,86,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक 1 जुलै दुपारी निमशिरगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील शेतजमीन गट क्रमांक 304 मधील बांधालगत करंजाच्या झाडाखाली गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर पाटील, हेड कॉन्स्टेबल विजय पवार, हेड कॉन्स्टेबल रुपेश कोळी, पोलीस नाईक ताहिर मुल्ला, पोलीस नाईक तसेच पोलीस पाटील व पंचांसह पथकाने दुपारी सुमारे 1:45 वाजता घटनास्थळी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीवर तयार करण्यात येणारे कच्चे रसायन, तयार गावठी दारू, ड्रम, प्लास्टिक पिंपे, रबर पाईप, जर्मन डबे तसेच जळाऊ लाकूड असा एकूण 1,86,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 4 बॅरेलमध्ये सुमारे 800 लिटर कच्चे रसायन, 95 प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवलेले अंदाजे 40 लिटर क्षमतेचे रसायन, 80 लिटर तयार गावठी दारू, 4 जर्मन डब्बे, 4 सपोर्ट पाईप, 95 प्लास्टिक पोती, जळाऊ लाकूड आदी साहित्याचा समावेश आहे। या प्रकरणी सावकार परशु माने व सचिन सदाशिव मदने दोघेही राहणार दानोळी तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 246/2026 नोंद करण्यात आला आहे। त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम 1949 मधील कलम 65 फ, ब व क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा अवैध धंद्याविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। SK न्यूज जयसिंगपूर।